मित्रमैत्रिणींनो, हे पहा, मी मुळ्याची भाजी बनवलेली आहे। त्याकरिता मी मध्यम आकाराची जुडी घेतलेली होती मुळ्याच्या भाजीची। त्यामध्ये अर्धी वाटी चणा डाळ शिजवून घातलेली आहे, 10-12 हिरव्या मिरच्या, 1 कांदा आणि जिरं फोडणीसाठी घातलेलं आहे आणि चवीपुरते मीठ। तर ही मुळ्याची भाजी अशी करून पहा मित्रमैत्रिणींनो। वरून खोबरं घालायचं किसून, फारच छान लागते। तर आपली मुळ्याची भाजी आता खाण्यासाठी तयार आहे। रुक जा रात ठहर जा रे चंदा, बीते ना मिलन की बेला। मित्रमैत्रिणींनो, हे गाणं माझ्या आयुष्याशी फार निगडीत आहे। हे कसं निगडीत आहे मी स्टोरीच्या रूपाने तुम्हाला सांगणारच आहे। तर हे गाणं जेव्हा हे गाणं लागतं तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत मित्रमैत्रिणींनो। असो, आयुष्य आहे, मुलांसाठी जगावं तर लागणारच आपल्याला। आणि झालं ना हो, झाले कर्तव्यातून आता पार पडणारच आहे। तेव्हा म्हणजे 27 ऑगस्ट 1997 साली माझी मुलगी अपर्णा 6-6.5 वर्षाची होती आणि माझा अनु फक्त 2.5 ते 3 वर्षाचा होता। तेव्हा माझ्या मिस्टरांचं अपघाती निधन झालं। तर भरपूर स्ट्रगल केलेलं आहे। तशी सासू सासऱ्यांची फार साथ मिळालेली आहे मला। तर त्यांच्या छायेखाली मी मुलांना वाढवलेलं आहे। कोणत्याही प्रकारचं टेन्शन नसायचं। आई बाबा मुलांवर अगदी जीव ओवाळून टाकायचे। अनुपरू आईबाबांची फार लाडकी मुलं होती, म्हणजे नातवंड। तर बाबांची स्टोरी पण मी तुम्हाला सांगेनच। बाबा आमचे किती प्रेमळ होते। बाबा म्हणजे सासरे माझे फार प्रेमळ होते आणि माझ्यावर तर भयंकर जीव होता माझ्या सासऱ्यांचा, सासूचा। सासू सासरे कसले होते, आई वडील होते माझे आई वडील। त्या विशाल वृक्षाच्या छायेत निवांतपणे मी रमले होते। आता तो विशाल वृक्षही उन्मळून पडलेला आहे। जाऊ दे, पुढे मी नाही बोलू शकत, थोडे भावूक झाले। धन्यवाद।